आरएसएस मुख्यालयावर होणाऱ्या महारॅलीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरात बहुजन समाजाचा एल्गार सुरू झाला आहे। भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने गोवंडी पश्चिम येथे भव्य रॅली काढण्यात आली। त्यासाठी गोवंडीतील लुंबिनी बाग येथून निघणारी ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून काढण्यात आली। सामाजिक अन्याय, संविधानिक अधिकार आणि बहुजन एकजुटीचा हा निर्णायक संघर्ष असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले। संविधान वाचवा, लोकशाही वाचवा या घोषणेसह ही रॅली ऐतिहासिक ठरली आहे असा विश्वास व्यक्त केला जात आहे। मुंबईमध्ये भारत मुक्ती मोर्चातर्फे आज आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनाचा मुख्य उद्देश काय आहे? आपल्या सोबत बापू भडके आहेत, काय सांगाल? हे आंदोलन काय आहे आणि याची रणनीती काय असणार आहे? याचा मुख्य उद्देश काय आहे? सर्वप्रथम आवाज इंडियाचं मी या ठिकाणी स्वागत करतो। या रॅलीला आपण कव्हर करण्यासाठी आलेलो आहात। आमचे पाणी भारत मुक्ती मोर्चा यांचं राष्ट्रीय अधिवेशन गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये कटक ओडिशा या ठिकाणी नियोजित करण्यात आलं होतं, पण ते त्या ठिकाणी आरएसएस आणि बीजेपीच्या माध्यमातून ते अधिवेशन रद्द करण्यात आलं प्रशासनाच्या माध्यमातून। गेले हे 42वें राष्ट्रीय अधिवेशन होतं, पण त्या अधिवेशनमुळे जो आम्हाला बहुजन समाजाला जो मेसेज द्यायचा होता तो मेसेज आम्हाला त्या ठिकाणी देता नाही आला। म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम यांनी त्या ठिकाणी घोषणा केली की चार चरणामध्ये आंदोलन आणि 22 फेब्रुवारी 2026 ला आरएसएसचं जे हेडक्वार्टर आहे नागपूरला, या ठिकाणी महामोर्चा काढण्याचा या ठिकाणी मुख्य उद्देश आहे। यापूर्वी सुद्धा आरएसएस मुख्यालयावरती मोर्चा काढण्यासाठी आपण एक आंदोलनाची भूमिका घेतली होती, मात्र ती बदलण्यात आली आणि आता परत एकदा भूमिका घेत आहे। नेमकं कारण काय आहे? भूमिका आमची तीच आहे, कारण की या देशामध्ये शासन प्रशासन हे आरएसएस बीजेपी चालवत आहे, जे लोकशाहीला घातक आहे। म्हणून आमचा हा उद्देश एक आहे की या भारतामध्ये संविधानानुसार देश चालला पाहिजे, कुठल्या व्यक्तीनुसार नाही। आणि म्हणून आम्ही संविधानिक ही भूमिका आम्ही या ठिकाणी पार पाडत आहोत। नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं की जी आरएसएस वादी जी भूमिका आहे ती बदलण्यासाठी व संविधानाच्या नुसार न्याय हक्काच्या मार्गाने संविधान जे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे संपूर्ण देशाला, त्यानुसार देश चालला पाहिजे अशी भूमिका घेऊन भारत मुक्ती मोर्चा यांनी आज आंदोलनाची भूमिका मुंबईमध्ये घेतलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये आरएसएस मुख्यालयावरती हा मोर्चा जाणार आहे की नाही या संदर्भातील तर्कवितर्क होते, मात्र सध्या तयारी झालेली आहे भारत मुक्ती मोर्चाची आरएसएस मुख्यालयावरती मोर्चा नेण्यासाठी। मी विनोद कांबळे, व्हिडिओ जर्नलिस्ट अमित लालचा, आवाज इंडिया मराठी, मुंबई।